आणि थोडंसंच आपल्याला खूप ताणून नाही ओढायचं, प्रत्येक बाजूने आपल्याला थोडं थोडं हे व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं, आपण एकाच बाजूने ताणतो तर धागे ना कपड्याचे थोडे ताणले जातात. तर आपल्याला जे कापड आहे ते सगळ्या बाजूने हे व्यवस्थितच असं ओढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे आहे मधलं कापड हे एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे, थोडंसं पण असं ते ढिल्लं नको. ह्याप्रमाणे आपल्याला हे लावून घ्यायचं. हे बघा, याच्यातून थोडं थोडं हात बोट बाहेर येतं ते माझे, असं पण व्हायला नको, म्हणून मी अजून थोडंसं याला पॅक करून घेते. प्रत्येक बाजूने हे थोडं थोडं ओढून फिरवूनच आपल्याला हे बसवून घ्यायचं. याप्रमाणे आता ही फिक्स झालेलं आहे हे कापड. याच्यावर आपण जे आपलं डिझाईन आहे ते काढून वर्क करू शकतो. आता याच्यावरच मी तुम्हाला नेटसुद्धा कसं बसवायचं ते दाखवणार आहे. तर आता नेटसुद्धा आपण जसं कॉटनचं टाकलं होतं तसंच हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे.